पहिल्याच्या पायऱ्या होत्या त्या तरी छोट्या छोट्या होत्या, आता पायऱ्या अशा रांगे नाही मोफत दर्शनाची. आणि ही मंदिराची बॅक साईड आहे. सगळीकडे ना चारी कॉर्नरला भंडारा उधळता, आम्ही पण उधळला. पायऱ्या अशा जड आहेत ना त्या. मस्त एक नंबर. हाय गाईज, आय एम रुचिता कुलकर्णी डोळे. वेलकम बॅक टू माय चॅनल. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो गाईज, आज आहे संडे आणि आम्हा दोघांनाही सुट्टी आहे. संडेला सुट्टी असते. सो आज आम्ही दोघं जण बाहेर फिरायला जातो आहोत. इथे थोडंसं अलेक्सावर मी रामरक्षा लावलेली आहे. आम्ही फिरायला जातो आहोत, देवदर्शनाला जातो आहोत. कुठे जात असू बरं? पुण्याजवळ असं कोणतं ठिकाण आहे जे 2 तासाच्या अंतरावरती आहे? देवाचं ठिकाण आहे. गेस केलं असेल बऱ्याच जणांनी, तर ठीक आहे. नसेल केलं तर सांगते. आम्ही चाललो आहोत जेजुरी. सो जेजुरीला चाललो आहोत आम्ही दोघं जण आता. आणि घरी म्हणजे इथून निघायच्या आधी मी देवाची पूजा वगैरे सगळं करून निघते बरं का. हे बघा, देवाजवळ मस्त दिवा वगैरे लावलाय, आरती झालेली आहे, सगळं झालेलं आहे. आय एम रेडी टू गो बट ही इज नॉट. हे बघा, पसारा जर इग्नोर करा, पण अजूनपर्यंत रेडी नाहीये. झालंय रेडी. आता काय अजून किती रेडी हो? आता मुलगी असं पण मी रेडी असते देवाची पूजा करून रेडी, पण तू नाही आज. तुला वेळ देतो का मी? तुझा वेळ जास्त बोलू नको तू. परभर चला लाईट बंद करा. देवाला नमस्कार कर. देवाला नमस्कार कर. चला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चांगला प्रवास उद्या, सुखरूप न्या सुखरूप आणा. लेट्स गो. अजून झालेलं नाही. तुम्ही म्हणता की मी लेट होते, तुम्हाला वाटत असेल मी लेट होते. तूच लेट होते. आजच्या व्हिडिओमध्ये दुसरं तिसरं उदाहरण दाखवलं असेल मी. नवऱ्याला बदनाम करायची. अजून शूज घातलेले नाही. मी पटकन करणार प्रतीक, निघायचंय. तुला काय गाडी मला चालवायची, तुला काय त्रास आहे? बसून मला बोर होणार आहे. आणि आईने काय सांगितलं, आता 9-10 निघतो असं काही सांगितलं. आपण घरी आहे ना. आता बघा, अजून घरी नाही आहे. घरीच आम्ही. सॉरी, 10:30 झाले बघा. आम्ही सांगतो 9-10, तेव्हा आम्ही निघतो 10-10:30. आपण आज रेकॉर्ड टाइम केलं, आपण 10:30 निघालोय. आपण 2ला निघतो. पण माहिती ना आपल्याला दूर प्रवास आहे म्हणून आपण लवकर निघतोय. चल, जवळ प्रवास आहे म्हणून लेट निघतो आपण. या बोली आता जबाबदार झाली आहे. पाण्याची बाटली एकेकाळी हात अशी रिकामे ठेवून अशी येत असशील. खरंच मी कधीच पाण्याची बाटली वेळेवर भरायची नाही. आणि खाण्याचे आयटम तर मी आयुष्यात कधी घेतले नाही. माझी आई भरलेली पिशवी फक्त मी म्हणजे चरवण चालू. पण गाडीत न्यायचं काम मी करायची. हे नेऊ पुढचा भविष्याचा विचार मी कधीच केलेला नाही, जो मी आता करते. चांगली गोष्ट आहे. न सांगता केलंय. आणि तू आज ॲप्रिशिएट केलं पाहिजे तुला. यू शुड. या सो गाईज, आमचा मस्त जेजुरीला जाण्याचा प्रवास सुरू झालाय. रस्ता थोडासा स्लाइटली जरा, हे बघा, खडम 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 खडम. नाचून दाखव प्रतीक. स्टेअरिंग ऑटोमॅटिक घालते, मी हलवतच नाही. नीट चालव बाबा. हे बघा, असा रस्ता जरा खडम खडम आहे, पण छान आहे. जाऊ दे. सो मला प्रतीकने एक प्रश्न विचारला होता की एवढा जर खायचा आयटम घेतलेले तू खाण्याचे, जाताना सुरू होणार का काय? तर मला त्याच्यावरती डायलॉग मारायचा होता त्याला, पण तेव्हा ते मारता नाही आला. नीट मस्त वळण आहे रे. तेव्हा डायलॉग मारता नाही आला. तर त्याला डायलॉग असा होता, माझ्या आईने मला असं शिकवलंय की भूक नको पण शिजोरी जवळ पाहिजे. शिदोरी म्हणजे काय? तेव्हा तू उगाच आता नाटक करते, तेव्हा तुला हा डायलॉग आठवलाच नसेल. आठवला होता. मारला नाही. आठवला होता. भूक नको शिजोरी पाहिजे. तू विचार करून डिस्कशन करून स्वतःशी मग तू बोलती आता. म्हणजे आपल्याला गरज नाही पडली तरी चालेल, पण आपल्याजवळ काही ना काही पाहिजे. जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याजवळ आपलं साहित्य असलं पाहिजे. म्हणून भूक नको पण शिदोरी पाहिजे, असं माझी आई मला नेहमी सांगायची. चांगली गोष्ट आहे. चांगलं सांगितलं तू. व्हेरी गुड. थोडं घाटातला रस्ता का? सो गाईज बघा, मी बोलली होती ना माझं खाण्याचं जे आयटम आहे उपयोग झाला की नाही. मी एकटीने खाते. हे बघा, जवळ आलं का रे? ओके. प्रतीक नाही खाऊ घालते मी. बघा मस्त बहिण. मला अशी जरा खडम खडम रस्ता होता, आता एकदम मस्त झाला. 4 वे. बापरे, नंदीचे पाहिजे का शिंग, जबरदस्त. पण महादेव असला की नंदी असतोच पण आहे ना. इथून डाव्या साईडने आम्ही ना जेजुरीला पोहोचलोय बरं का. सगळे लोकांना बघ असं भंडारा लावून आलेले आहेत. येल्लो येल्लो
बाजार भरला का काय ते. चला जेजुरीला आलोय. आता सगळ्यात पहिले मी घेणार आहे मस्त गजरा. दादा गजरा कसा आहे? 10 रुपये द्या एक द्या. 50चे सांग. एक द्या एक. दोन दिली ताई असं लावली म्हणते वाटते. आता मी 10 आणले. बरं दे की नंतर. हे घ्या. थँक्यू. चला मस्तपैकी भंडारा पण घेतलाय. चला थांबा एक मिनिट. मला गजरा लावते की पिशवी दर पिशवी. तू आबोली खरंच आज क्यूट दिसते आणि गोरी दिसते आज. हे ऊन बघ ना किती लाईन मारते माझ्या बायकोवर. गजरा मोहब्बत वाला मस्त एक नंबर. छान बस बस जास्त शायनिंग मारू नको. बाकीच्या लोकांपासून मी वाचू शकतो माझ्या बायकोला, पण उन्हापासून नाही वाचू शकत. ऊनच माझ्या बायकोवर लाईन मारतो. काय करतो. आलंय मंदिर आलंय. मार्कंड देवस्थान जेजुरी मुख्य हो सापड. उयो चलो येळकोट येळकोट. जय मल्हार. रांग नाहीये गर्दी आहे. नंदी नंदी दर्शन घेऊन घे एक मिनिट. गर्दी आहे आज खूप. रविवार आहे ना आज. रविवार आहे आज म्हणून. चला हो लावला. मी पण लावलं. चला येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट जय मल्हार. खंडोबाच्या नावाने सांग भलं. नवीन नवीन लग्न आलेले बरेच लोक आलेले. आता भंडार लागलेलं आहे. आता हे CS पिवळं पिवळं होणार आहे सगळं कपडे. हे सगळे म्हणजे बॉडी इथे गोंगडी खूप मिळते. बानुबायाच्या इथे गोंगडीमध्ये होते ना ते. घोडा वगैरे पण आहे. अजून बरंच चढायचं बाकी आहे. थकलो आम्ही अर्ध्या रस्त्यातच. इथे समोर मंदिर आहे. चला डेंजर आहे ना. सरळ सरळ पायऱ्या एकदम अंगावर येतात अशा पायऱ्या. घे 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 ना. स्टार्ट तर कर. एकच पाहिजे. पुन्हा घेऊ का? द्या एक द्या मला. पायऱ्या अशा जड आहेत ना. द्या लिंबू सरबत मस्त. ऊन प्रचंड ऊन आहे. चला ब्रेक संपला. बाबा मोबाईल ठेवा. पायऱ्या वरती तर कळत नाही. आधी तू पायऱ्या खूप वरवर आहे ना रे. मी काय करू. हे बघा पायऱ्या. हे बघून नाही काय फील करावं लागतं ना. हॅलो जय मल्हार. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. हा 2-3 रस्ते म्हणे ना चढायला. आपल्याला लक्षात ठेवायचं. उधर थोडंसं हे दे. येळकोट येळकोट जय मल्हार. दे थोडं. दीदी झोपली नाही मला. जय मल्हार. पाया पडायचं. पाया
पहिल्याच्या पायऱ्या होत्या त्या तरी छोट्या छोट्या होत्या, आता पायऱ्या अशा अशा आहे. हे बाय, वर वर. आपण या घेऊन बघतो. बघते मी, मायला माहितीये. प्रतीकचं कोणत्याही मुलासोबत जमतं. हा, तो कसा मस्ती करतोय पप्पासोबत. आहे तो खेळतोच. कोणत्याही मुलासोबत जमतं त्याचं. आहे रांगेत. So, आम्ही ना आता इकडे आपण कोणत्या रांगेत उभं आहे? 200 रुपयाच्या रांगेत. इथे ना 3 पद्धत आहे. एक तर मोफत, दुसरी आहे 200 रुपये भरा आणि मंदिरात अर्धा तासाचा वेट आहे आणि अर्धा तासानंतर दर्शन, आणि तिसरं 31 रुपये भरा आणि डायरेक्ट मंदिरात जाऊ शकता. तर आम्ही आता 200 रुपयासाठी उभं राहतो. एवढी रांग 200 रुपयाच्या पासमध्ये जाण्यासाठी आहे. अरे किती मस्ती करतो हा तुझ्यासोबत रे. फुल आवडला होत एक त्याला. तू त्याला नाव विचारलं का? पण त्याचं नाव विचार. नाव काय? नाव नाही सांगत. हे बघा, इथे द्यायचे 200 रुपये प्रत्येक व्यक्तीसाठी. एक व्यक्तीसाठी 200 रुपये. 10 वर्षाखाली मुलांसाठी, अपंग व्यक्तींसाठी मोफत. आलं रे मंदिर. सो गाईज, आमचं ना दर्शन झालं आणि एक नंबर दर्शन झालं. एक नंबर. थोडे पैसे दिले तर चालतात अशा वेळेस वाटतं मला, पण मस्त दर्शन झालं. प्रत्येक दर्शन कसं आलं? खूप मस्त झालं, खूप मस्त, खूप छान. आणि काही असं देव पण छान दिसले आणि व्यवस्थित दिसले. थोडंसं ढकला टाकलं तर सगळीकडे असते, पण मस्त. त्याचं काय म्हणलं ते? घरी घेऊन जायचा प्रसाद येते. देवाला लावून आणलं. हा, पायाजवळ ठेवून आणलं प्रसाद आहे. हा, मोफत रांग तर 2 तास 2.5 तास आहे म्हणे खाली. बघा, मज्जा आली. पण आम्हाला आज रविवार होता आणि रविवारी खंडोबाचाच वार असतो. तिकडे आणि चल तिकडे दिसू त्या साईडला. उदार प्रतीक भंडारा. मस्त दर्शन झालं. तर सगळीकडे ना चारी कॉर्नरला भंडारा उधळता. आम्ही पण उधळला. कुठे गेला प्रतीक? मजा आली ना. पण आज संडे वेल स्पेंड झाला. छान झालं दर्शन. छान दर्शन मस्त. येस. उधळ ना, उधळ. जरांडेश्वर हनुमान उधळ. यांचं झालं की तू उधळ. मस्त दर्शन झालं. आता बघा इकडे. ओहो, इथून बघ प्रतीक, किती छान दिसतंय खाली. खूप भारी. पाणी पाणी बघ समोर. छान दिसतंय. पण ते आपल्याला पाहिजे ते कुठे बघ बरं. सो गाईज, मी तुम्हाला मगाशी बोलली ना मोफत त्याला दर्शनाला म्हटलं 1.5-2 तासाची रांग आहे. सो ही जी रांग आहे नाही मोफत दर्शनाची, आणि ही मंदिराची बॅक साईड आहे. आम्ही आता दर्शन घेत घेत इकडे आलो. इथे ना अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे. याच्या इकडनं जर आलो ना, इथे महासा देवीचं मंदिर आहे. चला प्रतीक, आपण पुढे जाऊ आता. आता मी सगळ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते मंदिर. आमच्या राजांना आहे ना जास्त गर्दी आवडत नाही. तर बिचारा गर्दीमध्ये पण सहन करतोय. देवासाठी करायला लागला. पण करतो मी. मला गर्दी जास्त आवडत नाही. राहून गर्दी आवडत नाही.
छान छान वाटतं इथं आलं, प्रसन्न वाटतं. चला चला जरा साईड काय बघ छान आहे ना. सो गाईस तुम्हाला सांगू काय गंमत काय झाली. आम्ही सगळं दर्शन घेतले आणि मी याला जस्ट म्हटली अरे म्हटलं आपण सगळं बघितलं पण बानुबाईचं मंदिर बघितलंच नाही आणि येताना बरोबर उलट्या मार्गाने आलो आणि मी तिला म्हटलं इकडनं जवळ इकडनं जवळ, नेमकं तिकडे बाणूबाईचं मंदिर होतं. हा म्हणजे दर्शन घेणं नशिबात होतच. देव आपल्याला देवी बरोबर बोलवतो. येस. गाईज मस्त आमचं दर्शन वगैरे झालं. आता आम्ही विठुराया व्हेज नावाच्या हॉटेलला आलेलो आहे. जर आता भूक लागली आणि टाईम झालेला आहे 3:15. घरातून निघालो 10:30ला, 12:30ला इथे पोहोचलो आणि 2:30-3:पर्यंत दर्शन झालं. 20-25 मिनिटं आम्हाला चढायला लागले आणि अर्धा तास लागला समजा आम्हाला दर्शनाला आणि सगळं मंदिर पाहता 1 तास असं 2:45 झालं. आता आम्ही आलो आहे जरा जेवण करायला. आम्हाला आता भूक लागली आहे, 3:15 झाले ना. प्रतीकचं आता जरा डोकं गरम व्हायला सुरुवात झालेली आहे कारण गेले अर्धा तास झाले बसलेलं आहे. आम्हाला मसाला पापड सुद्धा आलेला नाही आहे. जोरात बोल की. मसाला पावडर दे या लवकर जेवण. बिचारा वाट बघतोय. काय प्रतीक भूक लागली का? खूप भूक लागली, डोकं दुखायला लागलं. जल्दी लाव खाना, जल्दी लाव. 3:30 वाजले असतील ना. टाइम दाखव किती वाजलाय. आयुष्यभर 3:30 झाले राव. मग तेच तर म्हणून भूक लागली. राजे को खाना चाहिए, खाना दो खाना दो खाना दो. हम उपोषण करेंगे. उपोषण करेंगे का रे? उपोषण नाही ना, आंदोलन करेंगे. आंदोलन. आता त्याला स्लाइस कांदा मागू नको. बरोबर नको बाई मला. जे आहे ते खा आता. चला आमचा मसाला पापड आला, पनीर बटर मसाला आणि पोळी. चलो. कपाळावर पण लागलंय. वा किती सेवा झाली ना माझी. माझी बायको खूप छान आहे. मला मग कसं सेवा करावी लागते. माझं काय पुसायला आहे का? मग केवढं लागलंय तुला पण. फुस ते फुस बस घरी जाऊन काढावं लागेल. हे रुमाल वगैरे धुवायला टाकावं लागेल. चला बाई घर चले अभि. हॅलो एव्हरीवन. सो आम्ही आता जेजुरीहून घरी आलो. थोडंसं फ्रेश झाले. मी जरा तोंड धुतलं नाही, असं वाटत होतं मी हळदीवरनं चालली आहे. अजूनही थोडेसे हात थोडे स्लाइटली पिवळे आहेत, थोडे कमी झाले पण आहेत थोडेफार. सो आजचा माझा हा व्हिडिओ जेजुरीचा तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. न्यू असाल आणि अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.